जानेवारीला मतदान होणार आहे अशा पद्धतीने अखेर महानगरपालिकेचं बिगुल निवडणुकीचं वाजलेलं आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजी महायुती आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जागा वाटपसाठी आम्ही आमच्या सहकारी कार्यकर्ते त्या समित्या चर्चा करतील आणि जो निवडून येईल अशा उमेदवाराला आपण उमेदवारी द्यावं या सूत्रानुसार तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. कोल्हापूर दोन्ही ठिकाणी महायुतीनं कशा पद्धतीने सामने आता कोल्हापूरमध्ये तरी मी चंद्रकांत दादा परवा बसलो होतो आणि मुन्ना माडिक अमल माडिक त्याला क्षीरसागर साहेब उदयपूरला काहीतरी लग्नानिमित्ताने गेले होते आणि नंतर आज किंवा उद्या आमचे तिन्ही पक्षाची समिती बसून प्राथमिक चर्चा करतील आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेऊ. भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाव आहे, फक्त कोल्हापूरचाच का. पण कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेस शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल अशा पद्धतीने कोल्हापूर महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल तशा पद्धतीने तयार देखील झाली. मग काय मग आम्ही आमच्या स्वबळावर लढू. तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला काय ते म्हणण्यात प्रत्यय वाटत नाही. तसं नसतं तर माझ्या स्वतः निवासस्थानी चंद्रकांत दादा मुन्ना माडिक अमल माडिक तिघं आली नसते. क्षीरसागर साहेब त्या ज्या ते आले त्यांनी चर्चा केली त्यावरती नक्की आम्ही एकत्र लढू. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा लढती अनेक वेळा झालेल्या आहेत आणि जर दोघं वेळ लढले तर बंडखोरी कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाही. हा एक फॉर्म्युला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. परंतु मी जे प्रसार माध्यम बघितलं तर मला ती शक्यता आहे, अजून काही नक्की नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं प्रचाराला फक्त 3 ते 4 दिवस कसे आलेले होते. यावेळी मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या मोठी संधी मिळणार आहे. 10-12 दिवस साधारण मिळत आहेत चिन्ह वाटपानंतर मतदानामुळे. तर चांगलं आहे ना. जे पक्ष आहेत ज्यांचे अधिकृत चिन्ह आहे त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. ते फॉर्म भरला की त्याला बी फॉर्म मिळाला की ते सुरूच झालं. जे अपक्ष आहेत त्यांना चिन्ह वेळाने मिळणार आहे. साहेब यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवर सर्वाधिक स्थायी समिती सभापती हे राष्ट्रवादीचे होते, महापौर राष्ट्रवादीचे होते. असं नोकरीची ताकद राष्ट्रवादीची होती शहरामध्ये. यामध्ये जागा वाटपांमध्ये थोडं पुढं बघून राष्ट्रवादी काही होणार नाही. योग्य तो निर्णय होईल. मुंबई महापालिकेत नवमलिकांच्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडतो का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाही त्याबद्दल काय अजून आम्ही काय बोलणार नाही, पण अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. साहेब काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं होतं की लवकरच मराठी पंतप्रधान आहे. आज धनंजय महाडिक यांनी देखील एक सूचक वक्तव्य केले की देश पातळीवर काही घडामोडी घडतायत मात्र पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील. व्हीप देखील जारी केलेला आहे संसदेमध्ये. अधिवेशन संपलं का चालू आहे? 1-2 दिवस अजून आहे. ठीक आहे, मला काही माहिती नाही. आता वास्तविक तुम्ही धनंजय महाडिकांनाच विचारला पाहिजे होतं, कारण त्यांची अधिक माहिती आहे. आपल्याला काही माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाणाने सुद्धा काय बोललेलं ते सुद्धा प्रसार माध्यमात ऐकलं होतं, परंतु अनेकांनी त्याचा इन्कार केलेला होता. यात आम्ही फार खेड्यातले आणि गल्लीतले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हाला एवढं दिल्लीतलं काय माहिती नाही.